नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे लहान मुलांमधील लसीकरण कधी द्यावे, त्याचे योग्य वेळापत्रक काय आहे. ही माहिती प्रत्येक आईवडिलांना माहीत असणे नक्की आवश्यक आहे, कारण योग्य वेळ दिलेली लस तुमच्या बाळाला गंभीर आजारापासून आयुष्यभरासाठी संरक्षण देते. बाळ जन्माला येताच त्याची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम ही पूर्णपणे विकसित झालेली नसते. म्हणून पहिल्या दिवसापासूनच लसीकरण सुरू होते. जन्माच्या वेळी 3 महत्वाच्या लसी दिल्या जातात: बीसीजी, ओपीव्ही आणि हेपॅटायटिस बी. बीसीजी ही लस क्षयरोगापासून संरक्षण देते, ओपीव्ही म्हणजेच पोलिओपासून संरक्षण आणि हेपॅटायटिस बी ही लस यकृताच्या गंभीर संसर्गापासून बचाव करते. यानंतर 6 आठवड्याचे वय पूर्ण झाल्यावर पुढील लसी दिल्या जातात, त्या म्हणजे पेंटावॅलेंट, ओपीव्ही आणि रोटाव्हायरस. पेंटावॅलेंट लसीमध्ये डिप्थिरिया, वोपिंग कफ, धनुर्वात, हेपॅटायटिस बी आणि HIV म्हणजेच हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी या 5 आजारापासून संरक्षण मिळते. रोटाव्हायरस ही लस जुलाबाच्या गंभीर प्रकारापासून संरक्षण देते. 10 आठवड्यांना पुन्हा पेंटावॅलेंट, ओपीव्ही आणि रोटाव्हायरसचा दुसरा डोस दिला जातो. 14 आठवड्यांना तिसरा डोस दिला जातो. काही ठिकाणी IPV म्हणजेच इंजेक्शनद्वारे दिली जाणारी पोलिओ लस देखील दिली जाते. 9 महिन्यांचे वय पूर्ण झाल्यानंतर MR ही लस दिली जाते. ही लस गोवर आणि रुबेला या आजारापासून संरक्षण करते. त्याच वेळा काही ठिकाणी व्हिटॅमिन ए चा पहिला डोस देखील दिला जातो. 16 ते 14 महिन्यांच्या दरम्यान डीपीटी बूस्टर, ओपीव्ही बूस्टर आणि MR चा दुसरा डोस दिला जातो. त्यामुळे आधी दिलेल्या लसीचा परिणाम अधिक मजबूत होतो. 5 वर्षाचे वय झाल्यावर डीपीटीचा दुसरा बूस्टर डोस दिला जातो आणि 10 आणि 16 वर्षाच्या वयात TT किंवा TD या नावाच्या लसी दिली जातात. सरकारी लसीकरण कार्यक्रम म्हणजेच युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत या सर्व लसी मोफत दिल्या जातात. जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा उपकेंद्रात तुम्ही या लसी वेळेवर घेऊ शकता. लसीकरणानंतर काही मुलांना हलका ताप, सूज किंवा वेदना होऊ शकतात. हे सामान्य आहे आणि 1 ते 2 दिवसात कमी सुद्धा होतं. पण जास्त ताप किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. महत्वाचं म्हणजे लसी उशिरा देण्यापेक्षा थोड्या उशिराने दिल्या तरी चालतात, पण पूर्णपणे चुकवू नका. जर एखादी लस चुकली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅचअप शेड्यूल करता येतं. पालक म्हणून तुमची एक छोटी काळजी तुमच्या बाळाचं संपूर्ण आयुष्य सुरक्षित करू शकते. लसीकरण कार्ड नीट जपून ठेवा आणि पुढील तारखा मोबाईलमध्ये नोंद करून ठेवा. लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. योग्य वेळी लसीकरण म्हणजे निरोगी भविष्याची हमी असते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जरूर शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बाळाचे आयुष्य सुरक्षित होऊ शकते. धन्यवाद.